नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जनरल नॉलेज इन मराठी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आजचा विषय घेतलेला आहे मराठी व्याकरण। मराठी व्याकरणामधील काही प्रश्न स्पर्धा परीक्षेमध्ये विचारलेले गेलेले आहेत, ते प्रश्न मी आज घेतलेले आहेत। तर मराठी व्याकरण विषय अतिशय महत्त्वाचे प्रश्न उत्तरे घेतलेले आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा। प्रश्न पहिला, मराठी व्याकरणमध्ये स्वरादी किती असतात? उत्तर आहे 2 स्वरादी होते। अ आणि आहा हे 2 स्वरादी असतात मराठी व्याकरणमध्ये। प्रश्न दुसरा, मराठी व्याकरणमध्ये नवे स्वरादी कोणते? उत्तराचं 2 आहे, ॲ आणि ॲ फॉर ॲपल आणि ॲ फॉर ऑरेंज असे 2 नवीन स्वरादी आलेले आहेत। प्रश्न तिसरा, मराठी व्याकरणमध्ये एकूण स्वर किती असतात? तर अ पासून आहापर्यंत एकूण 12 स्वर असतात। मराठी व्याकरणमध्ये व्यंजने महाप्राण व्यंजन कोणतं आहे? तर उत्तर आहे ह हे एकच महाप्राण व्यंजन आहे। प्रश्न 5वा, मराठी व्याकरणमध्ये एकूण व्यंजने किती आहेत? तर एकूण व्यंजने 34 आहेत। प्रश्न 6वा, स्वराचे एकूण किती प्रकार आहेत आणि कोणते? उत्तर आहे स्वराचे एकूण 3 प्रकार आहेत, ऱ्हस्व स्वर्ग, दीर्घ स्वर्ग आणि संयुक्त स्वर असे 3 प्रकार आहेत। प्रश्न 7वा, व्यंजनाचे किती प्रकार आहेत? तर व्यंजनाचे 5 प्रकार आहेत, स्पर्श व्यंजन, अर्धस्वर व्यंजन, ऊष्मे व्यंजन, महाप्राण व्यंजन आणि स्वतंत्र व्यंजन असे 5 प्रकार आहेत। प्रश्न 8वा, स्पर्श व्यंजनाचे प्रकार किती आहेत? तर स्पर्श व्यंजनामध्ये अजून 3 प्रकार येतात, मृदू स्पर्श व्यंजन, कठोर स्पर्श व्यंजन आणि अनुनासिके असे 3 प्रकार येतात। प्रश्न 9वा, स्वतंत्र व्यंजन कोणते? तर ळ हे स्वतंत्र व्यंजन आहे। जसं महाप्राण एकच शब्द ह आहे, तसं स्वतंत्र व्यंजन ळ एकच शब्द आहे। प्रश्न 10वा, संयुक्त स्वर म्हणजे काय? 2 स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना संयुक्त स्वर असे म्हणतात। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।